नमस्कार, गावरान सुगरण या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे फ्लावरचे मंचुरियन कसे करायचं। त्यासाठी इथं फ्लावर घेतलाय, तर असं मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये हा कट करून घेतलेला आहे। तर आता हा आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचा आहे। तर इथं गॅसवरती पाणी ठेवले, त्या पाण्यामध्ये चिरून घेतलेला जो फ्लावर आहे कट करून घेतलेला तो घालूया आणि एक छान अशी एक उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हा लगेच काढून घ्यायचा आहे। पूर्ण असा शिजवून घ्यायचा नाही, फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे त्याला। तर इथे छान अशी फ्लावरला उकळी आली। आता हा फ्लावर आपण काढून घेऊयात, गॅस बंद करायचा आणि हा फ्लावर जो आहे तो काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात। आपला फ्लावर थंड होतोय तोपर्यंत आपण याचं लागणारं जे बॅटर आहे ते बनवून घेऊयात। त्यासाठी इथं मैदा घेतलाय, 4 चमचे मैदा घ्यायचा। तर इथं 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 चमचे आपले कॉर्नफ्लॉवर पीठ घालायचं आहे। जेवढा मैदा घेतलाय तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा वापरायचं आहे। दोन्हीचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे आपल्याला। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। छान असं आता मिक्स करूया। चवीनुसार लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचा घोल बनवून घेऊया। तर यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचं छान असं पीठ म्हणजे पातळ असं पीठ बनवून घेऊयाचं। तर इथे छान असं इथे पीठ जे आहे ते भिजवून झालेलं आहे। यामध्ये आपलं जे फ्लावरचे आपण उकळून घेतलं पाण्यातून ते यामध्ये घालूयात आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेऊयात। तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता वरून थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालूयात, म्हणजे छान असं त्याला क्रिस्पीपणा येईल आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेऊयात। तर इथे छान असं मिक्स करून झाले। आता हे आपण तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तेल ठेवलेलं आहे आधीच। तर हे छान असं तळून घेऊयात आता। तर या तेलामध्ये आपण हे एक एक करून सोडायचं आहे। तर बघा, सगळे मंचुरियन जे सोडून घेतले जेवढे तेलात बसतील एवढे। तर छान असं याला तळून घेऊयात आता एक 3 ते 4 मिनिटं। तर इथे मस्त असं भाजून झालेलं आहे। ही सुद्धा काढून घेऊया, राहिलेले असे सगळे तळून घेऊयात। तर बघा, सगळे मंचुरियन इथं तळून घेतले आणि परत जे थंड करून घेतले एक 5 मिनिटं। थंड झाल्यावरती परत एकदा हे तेलामध्ये काढायचे, म्हणजे छान आहे तसेच क्रिस्पी शेवटपर्यंत राहतात। तर हे आणि एकदा तळून घेऊयात एक मिनिटभर। तर आपले सगळे मंचुरियन जे आहेत तळून झालेले आहेत। आता इथे गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घातले। त्यामध्ये आलं लसूण जे चेचून घेतले ते घालणार आहे। 1 चमचा आलं लसूण घेतले। तर इथं गॅसवरती कढई ठेवली, परत सगळे मंचुरियन तळून झाल्यानंतर तर त्यामध्ये अगदी छोटे 2 चमचे तेल ठेवले। त्यामध्ये आलं लसूण जे चेचून घेतले ते घालूया। त्याचबरोबर इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। छान असं ते परतून घेऊया। कांद्याचा थोडंसं आणि आलं लसणाचा कच्चापणा गेला पाहिजे असं याला परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। तर छान असं परतून घेऊया। तर छान असं इथं परतून झाले। यामध्ये रेड चिली सॉस घालूया 2 चमचे। त्याचबरोबर यामध्ये कांद्याची पात थोडीशी घालूया आणि अगदी थोडं पाणी घालून छान आपल्याला उकळी आणून घेऊया। तर बघा, इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे, तरी थोडंसं पातळ वाटते। तर जरा ह्याला घट्ट करण्यासाठी इथं 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं, यामध्ये थोडंसं पाणी घालूया। तरी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यात होते, म्हणजे त्यामुळे त्याला छान असं घट्टपणा येईल आणि परत एकदा छान असं शिजवून घ्यायचं। तर बघा, मस्त असं याला थिकपणा आलेला आहे। तर यामध्ये आता हे बनवून घेतलेले बॉल जे ते घालायचे आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता। तर बघा, संपूर्ण असं छान असं मिक्स करून झाले। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर इथे मस्त आपले कोबीचे मंचुरियन जे तयार झालेले आहेत, फ्लावरचे मंचुरियन आहेत इथं, हे छान असे तयार झाले। थोडेसे ऑनियनची कांद्याची पात जी आहे ती घालूयात, म्हणजे छान असं दिसायला छान दिसेल आणि खाताना सुद्धा टेस्टी खूप छान लागते त्याची। तर अगदी हॉटेलमध्ये जसं मिळतं तसं तिथं आपलं कोबी फ्लावर मंचुरियन जे आहे ते तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।